नमस्कार युवा प्रशिक्षणार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी तुमचं स्वागत करतो माझ्या आजच्या या YouTube व्हिडिओमध्ये. तर बंधू आणि भगिनींनो, मी आपल्याला सांगू इच्छितो की आपलं मुख्यमंत्री युवा यांचं आंदोलन 6 जुलैला आहे. तर आपल्यापैकी सर्व युवक आपल्या आंदोलनाला नक्कीच उपस्थित राहतील असं मला वाटतं. राहायलाच पाहिजे, कारण की आपल्याला आपल्याला याच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी आपल्याला सांगितले होते की आम्ही तुम्हा युवांना अवश्य रोजगार देऊ. तर आतापर्यंत आपण किती सारे आंदोलन केले, किती वेळा त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हा युवांचा विचार करत आहोत, आम्ही तुम्हा युवांना नक्की तुम्हाला तुमच्या मागण्या आम्ही पूर्ण करू. पण केव्हा, मला हेच कळत नाही की आपण युवांनी किती आपला वेळ यांच्या प्रशिक्षणासाठी जाहीर केला. आपण आपला वेळ आंदोलनासाठी जाहीर केला, पण तरी पण हे सरकार आपल्याला असंच म्हणते की आम्ही तुम्हा युवकांचा विचार करत आहोत, आम्ही तुम्हा युवकांना रोजगार देऊ. पण केव्हा? आतापर्यंत खूप वेळ झालेला आहे की हे सरकार आम्हाला आता देऊ मग देऊ, आता देऊ मग देऊ असं म्हणत आहे. पण तुम्ही आम्हाला एकदा रोजगार तर देणंच आहे ना. तुम्ही आज नाही उद्या आम्हाला रोजगार देणारच आहात, तर तुम्ही आम्हाला यावेळेला रोजगार द्यायलाच पाहिजे असं मला वाटतंय. तर बंधू आणि भगिनींनो, आपण सर्व युवा प्रशिक्षणार्थी आझाद मैदान मुंबई येथे शांततेने आंदोलन करणार आहोत आणि आपला रोजगाराचा हक्क आपण प्राप्त करणार आहोत. तर तुम्ही पण आम्हालाच नाही, तुम्हाला पण तुम्ही सहकार्य करणार असं मला वाटते. जास्तीत जास्त युवक युवतींनी या आंदोलनात सहभागी राहायलाच पाहिजे आणि आपला रोजगाराचा हक्क आपण प्राप्त केला पाहिजे असं मला वाटतंय. खरंच तुम्ही येणार आहात ना आपल्या हक्कासाठी, आपल्या रोजगारासाठी तुम्ही यायलाच पाहिजे असं मला वाटतंय. आणि तुम्हाला जर हा माझा छोटासा प्रयत्न आवडला असेल तर तुम्ही अवश्य तसं नाही ना, मी तर रोजच व्हिडिओ बनवित असतो, हर एक आंदोलनाला व्हिडिओ बनवित असतो आणि माझे मित्र, माझे बंधू भगिनींना सांगित असतो की तुम्ही आपल्या रोजगाराला यायलाच पाहिजे. पण मी या वेळेला पण आपल्याला सांगू इच्छितो की तुम्ही या वेळेला खरंच उपस्थित राहायला पाहिजे. का तर या सरकारमधील सरन्यायाधीश यांनी आपण युवांना, बेरोजगार युवकांना कॉकरोच असे म्हटले आहे. खरंच आपण कॉकरोच आहोत ना, हे या सरकारला आपल्याला दाखवून द्यायचं आहे. खरंच तुम्ही येणार आहात ना आंदोलनाला? मी तर येणार आहोत, तुम्ही पण नक्की या असं मला वाटते. आणि तुम्हाला हा माझा छोटासा प्रयत्न, हा माझा व्हिडिओ आवडला असेल असं मला वाटते आणि तुम्ही नक्की आपल्या आंदोलनात सहभागी राहा. धन्यवाद.